32 वर्षांच्या समर्पित सेवेला गौरवाचा मान. अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ स्मिता चंद्रशेखर राऊत घोडके यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. तुळजापूर दिनांक 30 मे. एकात्मिक बालविकास सेवा योजना ICDS अंतर्गत तुळजापूर प्रकल्पातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ स्मिता चंद्रशेखर राऊत घोडके यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळा माळुंब्रा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिला व बालविकास विभागात तब्बल 32 वर्षी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि समर्पित सेवा बजावल्याबद्दल सौ राऊत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अंगणवाडी सेवेत त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. सौ राऊत यांनी आपल्या सेवाकाळात बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अंगणवाडी केंद्रांनी यशस्वी कामगिरी केली असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास विभागातील अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सौ राऊत यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजन माळुंब्रा सावरगाव विभागातील अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या वतीने करण्यात आले होते. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारी, तुळजापूर, धाराशिव. संघकाठीचे कार्यकर्ते आहे आणि आज स्मिता मॅडम यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी त्यांची पूर्ण फॅमिली उपस्थित होती, त्याबद्दल मी त्यांचं पण आभार मानते. मॅडमचं या आमच्या बीटला येऊन 8-9 वर्ष झाले, पण मॅडमनं खूप छान आम्हाला सहवासात घेऊन कामाविषयी मार्गदर्शन छान केले व त्यांनी कधीच असं म्हणजे राग केला असेल पण ती कामासाठी केलं. पण त्यांनी विश्वासात घेऊन आम्हाला सर्व छान मार्गदर्शन करून कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करायचा नाही, काम व्यवस्थित पार पाडा. आम्हाला खूप छान त्यांनी शिस्त लावली आणि ती शिस्त आम्ही असेच कडपर्यंत कायमचा मनात ठेवू. आणि मॅडमचा सहवास 9 वर्षाचा असला तरी आठवणी या आयुष्यभरात या हृदयात कोरलेल्या आहेत. आणि मॅडम आम्हाला कधी परकेपणा कधीच दाखवला नाही की मॅडम आहेत असं म्हणून. ते आमच्यातल्याच एक आहेत आणि त्यांनी असं आपुलकी दाखवूनच सर्व कामं करून घेतली आणि आम्ही पण त्यांना त्या ह्याच्यात काम करून व्यवस्थित हे केलं. आणि आज या ठिकाणी खूप छान निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला आणि महिन्याचं मॅडमने आम्हाला छान गिफ्ट पण दिलेले आहेत. पूजा करते वेळेस ती आठवणीत राहावी, प्रत्येक वेळेस मॅडमची आठवण यावी की बाबा ही आपल्याला मॅडमने दिलेला आहे. आणि मॅडमचा स्वभाव प्रेमळ आहे आणि त्यांनी जरी आता निरोप दिला तरी मनातून आयुष्यभर जाणार नाही. आणि त्यांनी आठवण आल्यानंतर कॉल करा, आम्ही पण त्यांना करतो. आणि मॅडमचं जी कामाबाबतीत जी सगळं म्हणजे व्यवस्थित शिस्तपण आहे ते आम्ही असंच आयुष्यभर त्या ह्याच्यावर वाटचाल करू. आज सेवानिवृत्ती कार्यक्रमावर समारोप ठेवला मॅडम घोडके मॅडम यांचा आणि त्यांच्या आज ह्या कार्यक्रमासाठी पूर्ण फॅमिली उपस्थित. आणि त्याच्यासाठी आज काय झाले, कार्यक्रम असा ठेवण्यात आला की निरोप समारंभ आहे, त्याच्यात एक आनंद पण आहे आणि अश्रू पण आहे. निरोप समारंभ म्हणजे फक्त तेवढा सांगण्यापुरताच नसतो, ह्या आठवणी कायमस्वरूपी ह्या हृदयामध्ये कोरलेल्या असतात. 8-9 वर्षाचा कालावधी मॅडमच्या सहवासात गेला. मॅडम थोड्याफार कधी रागवल्या असतील, पण मनात राग कधी राहिला नाही त्यांच्या, रागानं कधी बोलल्या नाही. आणि अंगणवाडीतही कधी आल्या तर कधी त्यांनी असं स्वतःचा प्रभाव कधी दाखवला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात सगळं अंगणवाडीमधलं सगळं म्हणजे कार्यक्रम म्हणजे अंगणवाडी तपासायचं. पण रजिस्टर कधी तपासले नाहीत त्यांनी, रजिस्टरला कधी हात लावला नाही, कधी बघितलं नाही. आणि म्हणजे फक्त विश्वासानं सगळं चालायचं. फक्त आहे ते बघा, दाखवा मला म्हणायच्या, तुम्ही काम चांगलं करा, व्यवस्थित करा, कामाच्या बाबतीत चुकारपणा करू नका असं सांगत होत्या. आणि त्याच्यात आम्ही सतर्क राहिलो. मॅडमचं तेवढं फार बोलून पण घेतलं, पण त्याचा आम्हाला राग आला नाही. मॅडमने 8-9 वर्षाचा काळ इतका छान आनंद दिला, त्यांच्या सहवासात गेला, प्रेम पण दिलं. आणि ह्या निरोप समारंभाच्या निमित्तानं त्याने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं, त्यांची फॅमिली एकत्र आली.
त्या कार्यक्रमात आनंद चांगला घेण्यात आला आणि तिकडं आनंदही होतं, तिकडं अश्रू पण येते. तर हा असा निरोप समारंभाचा कार्यक्रमात पार पडण्यात आला. शीतल सुरतगाव मदतनीस. आठवण हा एक प्रवाह आहे, त्या प्रवाहात हवे तसे वळण घेता येते. दुःखद आठवणीत रडता रडता सुखद आठवणीत हसता येते. आजचा हा आनंदाचा क्षण आहे, पण डोळ्यात थोडं पाणी आहे. मॅडम, तुमच्यासोबतच्या ज्या आठवणी आहेत ते मनात कायम कोरल्या जातील आणि तुमची मदतीची भावना, प्रामाणिक स्वभाव, अशा स्वभावानं आणि ह्यानं आम्हाला प्रेरणा देत राहतील. पुढील वाटचालीस मॅडमना खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचाल त्यांच्या आनंदात आणि यशाने भरभरून जावो इतकीच सदिच्छा. मॅडमला निरोगी दीर्घायुष्य लाभो एवढीच आमची इच्छा. आणि मॅडमने गीत एवढं सुंदर दिलंय की आम्हाला कायम स्मरणात राहील. धन्यवाद. ज्ञानोबा शिंदे, सांगवीकाठी अंगणवाडी कार्यकर्ते आहे. आमच्या सुपरवायझर आमच्यावर खूप आईसारखं प्रेम केलं आमच्यावर. आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करतात. चुकल्यानंतर कावलं, पण त्या चुकामधूनच माणूस शिकतो, माणूस घडतो. आमच्या अगोदरच्या मॅडम पण खूप छान होत्या. अवताडे मॅडम प्रामाणिक, तशाच आमच्या ह्या मॅडम पण प्रामाणिक होत्या. आम्हाला चुकलं तर सांगायच्या, ओरडायच्या. आम्ही त्याच्यातून चांगलं व्हावं, आमचं चांगलंच व्हावं, आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करावं. त्यांचं एवढंच एकतत्व होतं. त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप खूप गर्व आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्हाला असल्या चांगल्या सुपरवायझर आम्हाला लाभल्या. लागले 93ला. आणि 93 नंतरचा आजपर्यंतचा 32 वर्षाचा प्रवास आहे. त्यामुळे माझी सेवापूर्ती ही माळुंगरा विभागातून होत आहे. पण मला 8 वर्ष सेवा केली, पण मला असं वाटलं नाही की मी कुठं दुसरीकडे गेले. सर्व म्हणजे कार्यकर्त्यांनी माझ्या ज्या सूचना आहेत ते तंतोतंत पालन केले आणि माझं बीड तालुक्यात कसं अग्रशील राहील यासाठी माझे नेहमी प्रयत्न होते. आणि त्या प्रयत्नांना साथ माझ्या अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस दिली. व्हॉट्सॲपवर मेसेज टाकायला अवकाश, त्या क्षणाला त्या माहिती गोळा करायला सुरुवात करणार आणि 1-2 तासात सगळी माहिती देणार. नुसती माहिती देऊन नाही, फील्डवर तर व्हिजिट करायची ठरवली. केव्हाही गिरी साहेब असू, साहेब असू, त्यांनी तर सांगितलं आपल्याला सेव मॅडम मिळाली. अशा सुट्टीत सुद्धा मसल्याच्या अंगणवाड्या असतील, सांगली मार्डीच्या असतील, माळुंग्याच्या, सगळ्या अंगणवाड्या अगदी म्हणजे तत्परतेनं मॅडम सुट्टी आहे कशाला आम्हाला कामाला लावत्या असं कधी कुणी नाही. कोविड असेल, कोविडमध्ये पण माझ्या सुट्टीच्या राहण्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्या माझ्या पाठीशी राहिल्या. परत परवाचं सुट्ट्या असू, उन्हाळ्याचा इतका तडाखा असू, पण माझ्या कार्यकर्त्यांनी कधी स्वीकारपणा केला नाही. तर त्यासाठी मी माझं जे यश आहे त्या यशाच्या ज्या हे आहेत जे म्हणजे खारीचा वाटा उचलणाऱ्या माझ्या अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस आणि गावातले तुमच्यासारखे सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातले पुरुष मंडळी असतील, महिला असतील, सगळ्यांनी मला काम करताना शिक्षण विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यामुळेच मी पूर्ण आयुष्यभर अंगणवाडीची सेवा ही इतकी म्हणजे यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आणि मला आवर्जून एक मुद्दा सांगा वाटतो, मला जेव्हा नोकरी लागली 15 ऑक्टोबर 93ला, तेव्हा माझा मोठा मुलगा फक्त 1 महिना 17 दिवसाचा होता. तर त्याला टाकून मी जात होते ड्युटीला. पण आज जेव्हा माझी सेवा पूर्ती झाली तेव्हा तो मला न्यायला आला आहे घरी की मग आता आपल्या म्हणजे फॅमिली लाईफमध्ये राहायचे म्हणून तो पुण्यावरून इथं आला आणि आता तो मला घेऊन जाणार आहे. तर सगळ्यांनी मला खूप साथ दिली. त्यामुळेच मी यशस्वी कारकीर्द ICDSची सेवा मी यशस्वीपर्यंत करू शकले. त्याबद्दल मी सगळ्या अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस आणि गावकऱ्यांचे, प्रत्येक गावातल्या समिती आहे ग्रामपंचायतची, सगळ्यांची मी खूप आभारी आहे. आणि त्याच्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं खूप धन्यवाद मानते.